मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेल्यानं वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले। काल आरोपी हगवणेंनी जो काही युक्तिवाद केला ते सगळे दावे खोटे ठरवत त्यांनी अनेक कागदपत्र सुद्धा दाखवली। श्रीमंतीचा बडेजाव करणाऱ्या हगवणेंच्या प्रत्येक आरोपावर वैष्णवीच्या वडिलांनी उत्तर दिले। पाहूया। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढे मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील मुली असतील पण लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं प्रसार माध्यमातून। जीवापाड जपलेल्या मुलीला गमावल्यानंतर तिचं चारित्र्य हनन करू नका असं हात जोडून म्हणण्याची वेळ एका बापावर आली। काल हगवणेने कोर्टात मृत वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आरोपी हगवणेला दिलेला हुंडा, सोनं चांदी आणि कारसह अनेक गोष्टींचे पुरावे आज वैष्णवीच्या वडिलांनी सर्वांसमोर आणले। चारित्र्यावर आरोप करत प्लास्टिकच्या छडीनं केलेल्या मारहाणीनं जखमा होतात का? नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारलं तर छळ होतो का? असा अजबच युक्तिवाद आरोपी हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी केला होता। त्या प्रत्येक आरोपाला वैष्णवीचे वडील आणि नातलगांनी कागदपत्र दाखवून उत्तर दिलं। वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील मुली असतील पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे। त्यांनी माझ्याशी वादावादी केलेली, मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे, तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दिली। ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे, 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही, निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे। दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतायत, ती गाडी भुसुडे नावाच्या इसमाची मारून जी या ठिकाणची गाडी आहे, हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबरही झूम करून बघा। आरोपी हगवणेच्याच आजूबाजूच्या अनेक लोकांवर कोणत्या ना कोणत्या कारणानं गुन्हे दाखल आहेत। आरोपी हगवणेवर हुंड्यापायी छोट्या सुनेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। काही वर्षांपूर्वी हगवणेच्या मोठ्या सुनेनं देखील सासरच्यांच्या विरोधात छळाची तक्रार दिली होती। ज्या हगवणेच्या वकिलानं धक्कादायक युक्तिवाद केला त्या विपुल दुशिंगवर 2022 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल आहे। सरकारी वकिलाची कॉलर पकडून त्यांनी मारहाण केली होती। हगवणेने सुनेच्या मृत्यूनंतर तिचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडे सोपवलं, तो निलेश चव्हाण देखील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे। त्याच्यावर स्वतःच्याच बायकोसोबत शारीरिक संबंधाचे व्हिडिओ शूट करण्याचा गुन्हा आहे। याही गुन्ह्यामध्ये तो फरार झालाय। हगवणेंना फरार होण्यासाठी ज्या चौंधे कुटुंबियांनी मदत केली त्यांच्यावर देखील सुनेनं काही महिन्यांपूर्वीच छळाची तक्रार दिली आहे। नवरा सुयश चौधेंवर ब्लू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवण्याचे आरोप झाले आहेत। त्यामुळे निर्दोषपणाचा आव आणणाऱ्या हगवणेच्या आजूबाजूला ही मंडळी कशी काय असाही प्रश्न आता विचारला जातोय। ही हास्यास्पद गोष्ट आहे, ही गोष्ट हास्यास्पद आहे। ते कायद्याचे तज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्यावं की जर 4 फटके मारून 4 थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल, मग हे तुम्ही ठरवावं, समाजाने ठरवावं। जर 6 दिवस त्याला मारहाण होत होती आणि त्याला जर याचं ते म्हणत असेल की 4 थापडे, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमाने त्याचा निवाडा करावा, कोर्ट तर करेलच। नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दुशिंग साहेब, यू आर एन ऑफिसर ऑफ द कोर्ट। तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट। मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे। 3 वकील आहेत, त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती।
तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघ. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोशी. हगवणे कुटुंबाला सुद्धा स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी महागातला महाग वकील देण्याचा अधिकार आहे आणि वकिलाने सुद्धा अगदी त्याची सगळी बुद्धिमत्ता पणाला लावून बाजू मांडण्याचा त्याला अधिकार आहे, किंबहुना त्याचं कौशल्य तो दाखवू शकतो. पण बुद्धिमत्ता पणाला लावून जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत. याचं त्यांना भान असलं पाहिजे. आणि त्यासोबतच तुम्ही वकील म्हणून कितीही चांगले असाल पण तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याला मग काय अर्थ राहिला? मला वाटतं हगवणेच्या वकिलांनी बुद्धिमत्ता खूप पणाला लावावी पण नीतिमत्ता राखून ठेवावी. हगवणे यांनी कोर्टात केलेल्या युक्तिवादावर देखील सोशल मीडियामध्ये टीका होते. आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत तर आम्ही सून वैष्णवीच्या वडिलांकडून फॉर्च्युनर कार का मागू, असं हगवणेकडनं कोर्टात सांगितलं गेलं. नंतरच्या युक्तिवादात हेच हगवणे सांगतात की आम्ही व्यवसायासाठी 51 तोळे सोनं बँकेमध्ये गहाण ठेवलं. विशेष म्हणजे हेच 51 तोळे सोनं वैष्णवीच्या लग्नात हुंड्यामध्ये मिळालं होतं. म्हणजे ज्यांच्या दारात 5 कोटींच्या फक्त गाड्या उभ्या आहेत त्यांच्यावर 40 ते 45 लाखांचं सोनं बँकेत गहाण ठेवण्याची वेळ काय येते याचं उत्तर मिळालेलं नाही. शिवाय घरातल्या सोन्याचं सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली असेल तर मग हगवणेंनी बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम कसा ठेवला असेही प्रश्न होत आहेत. वाकडच्या प्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतो आहे. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं. प्लास्टिकच्या छडीनं मारलं तर जखमा होतात का, या हगवणेच्या युक्तिवादाची पोलखोल करण्यासाठी वैष्णवीच्या जखमांचे हे फोटो पुरेसे आहेत. माहितीनुसार वैष्णवीला मृत्यूच्या 8 दिवस आधी सुद्धा तिचा नवरा शशांक हगवणे यानं मारहाण केली होती. दरम्यान सुनेच्या मृत्यूनंतर कोणतं कुटुंब आपल्या 9 महिन्याच्या नातवाला दूर करेल? हगवणे यांनी वैष्णवीच्या मुलाला कोणताही नातलग नसलेल्या निलेश चव्हाण याच्याकडे का सोपवलं? या सगळ्यामध्ये निलेश चव्हाण याचा काही हात आहे का, याची उत्तरं फरार निलेश चव्हाण हा सापडल्यानंतरच मिळणार आहेत. जर त्यांची सून मयत आहे ते हे मयत आहे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं. सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला, मग निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं. प्रदीप कापसेसह अजिंक्य धायरे, TV9 मराठी, पुणे.